आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं. हा कार्यक्रम 2003 साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ 2003 सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं. लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ. सादर करते सुहास विद्वांस. आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग 16. गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती? गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती? विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. बाईच्या नावावर जमिनी किती? बाईच्या मालकीच्या हवेल्या किती? विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. गावच्या कारभारात महिलांची संख्या किती? निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्त्व किती? विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती? अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती? 33% आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती? विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. श्रोते हो, आपला हा आजचा शेवटला कार्यक्रम. महिलांचं सक्षमीकरण या विषयावर खूप चर्चा केली. चर्चा हा शब्द मला जरासा बोजड वाटतो, कारण चर्चा ती खरं तर नव्हतीच. चर्चा, परिसंवाद, मतमतांतरं अशा काहीशा ॲकॅडेमिक गोष्टीत किंवा शाब्दिक गोष्टीत आम्हाला हा कार्यक्रम अडकूनही ठेवायचा नव्हता. आम्ही ग्रामीण भागात फिरलो, शहरी भागात फिरलो, प्रत्यक्ष महिलांना भेटलो. प्रत्येक महिलेच्या पुढे आम्ही माईक धरत होतो आणि त्यांना सांगत होतो, तुम्ही बोला, मनातलं बोला. हा कार्यक्रम तुमचं मनातलं जाणून घेण्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातनं आम्हाला कुठलं नसलेलं चित्र उभं करायचं नाही आहे. या कार्यक्रमातनं आम्हाला किती सगळं छान छान चाललंय हे सांगायचं नाही आहे. या कार्यक्रमातनं आम्हाला जे झालंच नाही तेही सांगायचं नाही आहे. या कार्यक्रमातनं आम्हाला जे आहे ते सांगायचं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महिलांमध्ये केवढी प्रचंड प्रतिभा आहे. त्यांना राजकारणातले कित्येक शब्द कळतही नसतील, काही परिभाषा त्यांना अपरिचित असतील, पण त्यांनी काहीच बिघडत नाही. आयुष्य हे कुठल्या पुस्तकात कधी बंदिस्त होऊ शकत नाही. आणि शेवटी पुस्तक तरी काय असतं? कुठल्या तरी व्यक्तीला आयुष्यात असलेले अनुभवच त्याच्यात बंदिस्त झालेले असतात. छापील पुस्तकातल्या गोष्टी आदिवासी भागातील महिलांना कदाचित माहीत नसतीलही. त्यांना उत्तम इंग्रजी बोलता येत नसेल, त्यांना फाडफाड इंग्रजीमध्ये बोलून दुसऱ्याला चकित करण्याची कदाचित युक्ती नसेल. त्यांनी काही बिघडत नाही. या सर्व बाह्य गोष्टी आहेत. मंडळी, नुकतंच एक पुस्तक चाळत होतो, त्यातली ही गोष्ट. भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एका लहानशा मुलीला प्रश्न विचारला, तुला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडेल? लागलीच मुलीनं उत्तर दिलं, मला विकसित म्हणून नावारूपाला आलेल्या भारत देशात राहायला आवडेल. भारत विकसित देश म्हणून नावारूपाला आणायचा असेल तर इथल्या समग्र महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. केवळ सामाजिक आणि आर्थिक विकासाचा विचार करून स्त्रियांचा विकास होणार नाही.
तर त्यांचा जास्तीत जास्त राजकारणातील सहभाग कसा वाढेल या दिशेने इथून पुढची वाटचाल असली पाहिजे. बाईचा राजकारणात यायला पहिला अडथळा घरचा उंबरा. आता तोही ओलांडून बाया राजकारणात येत आहेत हे आपण पाहिलंच. नाही म्हटलं तरी बाईच्या मानेवर पुरुषी पारंपरिकतेचं जोखड आहेच. कोणत्याही समाजाचा विकास हा त्या समाजाच्या स्त्रीच्या विकासावर जोखला जातो. स्त्रीचा विकास केवळ सामाजिक आणि आर्थिक विकासापुरता मर्यादित न राहता राजकीय विकासाशी जोडला जातोय हा आनंददायी बदल आहे. मात्र पारंपरिक विचारांचं मागासलेपण आजही समाजात खोलवर रुजलंय. स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण येणं ही लोकशाहीमधली क्रमप्राप्त घटना आहे हे मानायला अजून सामाजिक मन तयार नाही आणि हीच तर खरी लोकशाहीची शोकांतिका आहे. मंडळी, कोणतंही वर्तमानपत्र घ्या, स्त्री अत्याचार, लैंगिक शोषण याविषयी बातमी नाही असा एक तरी सुदीन सापडतोय का बघा. नाही ना. याच समाजाचा आपणही एक भाग आहोत ना. मग जरा डोकावून बघूयात आपल्याच समाजात. गाव आणि शहरातली परिस्थिती थोडी वेगळी आहे. गावातल्याच नाही तर पंचक्रोशीतल्या बऱ्याच जणांना आपण ओळखत असतो. मात्र शहराची तऱ्हाच न्यारी. इथं तर शेजारच्यालाही ओळखायची पंचायत. अशा परिस्थितीत बाईने निवडून येणं कठीणच. कारण निवडणुकीचं समीकरण हे अर्थातच एकमेकांच्या परिचयावर अवलंबून आहे. तरीही शहरात बाया निवडून येत आहेत. बघूया काय आव्हानं आहेत बायांसमोर. शारदा राऊत म्हणाल्या, स्त्रीला पूर्वीच्या काळापासूनच आपण प्रत्येक वेळेला एक माता आणि भगिनी म्हणून तिला संबोधलं गेलेलं आहे. आणि आपली हिंदू संस्कृती आपल्याला सांगते की स्त्री ही माता भगिनीप्रमाणे आहे. कितीही आपण असं म्हणत असलो तरीसुद्धा बऱ्याच वेळेला नाण्याच्या जशा दोन बाजू असतात त्याप्रमाणे एक बाजू आपण महिलेला उच्च स्थान देतो तर दुसऱ्या बाजूला एक फक्त भोगवस्तू म्हणून स्त्रीकडे पाहिलं जातं. हे देखील आपल्याला ह्या ठिकाणी नाकारता येत नाही. दिवसेंदिवस ह्याला दोन कारणं आहेत की एक गर्भचिकित्सा ही जी हल्ली चाललेली आहे की मुलगी जन्माला येणार आहे असं दिसल्याबरोबर लगेच तिचा त्याच ठिकाणी गळा घोटायचा आणि मुलगा जन्माला येतोय म्हटल्यावर त्याला जन्म घालायचा. जर ही अशी अवस्था राहिली तर उद्या महिलांची संख्या कमी होईल, पुरुषांची वाढेल आणि महिलांवर होणारे अत्याचार मात्र दिवसेंदिवस वाढतच जातील. तर ही गर्भचिकित्सा कुठेतरी थांबण्याची गरज आहे. तबस्सुम म्हणतात, केवल शहर की महिलाओं के बाद हम जो बोलते हैं तो उसमें एक वन वर्ल्ड हम जिसे कहते हैं कि जहाँ पर हम नेशनल बाउंड्रीज़ को नहीं मानते हैं. तो मल्टी नेशनल कंपनीज़ जो आ रही है, इंटरनेशनल कंपनीज़ आके यहाँ पर इन्वेस्टमेंट कर रही हैं. तो वो इन्वेस्टमेंट के वजह से हम देखने में ये आ रहा है कि द विमेन आर बीइंग पुश फ्रॉम द फॉर्मल सेक्टर टू इनफॉर्मल सेक्टर. फॉर्मल सेक्टर जहाँ पर उनके खास नॉर्म्स हुआ करते थे, क्या उनकी एक लेजिस्लेशन हुआ करती थी जहाँ पर वो अपने राइट्स के लिए लड़ सकती थी. पर अभी ये इतने मल्टीनेशनल कंपनीज बन चुके हैं कि दे आर गेटिंग जॉब्स ईजिली ऑन कॉन्ट्रैक्ट बेसिस. और वो कॉन्ट्रैक्ट बेसिस की वजह से उन्हें कहीं भी जैसे एक लॉ की जो कानून की जो सुरक्षितता है वो नहीं मिल पा रही है. क्योंकि उन्हें पैसा है, वो थोड़े दिनों के लिए पैसा कमाना चाहती है और बस वो जॉब हट जाती है बिकॉज दे आर दिस अ शॉर्ट टर्म इन्वेस्टमेंट ये जो मल्टीनेशनल कंपनीज करते हैं. तो अर्बन एरियाज़ की जो विमेन हैं तो उन पे ये एक प्रॉब्लम मेन है कि वो लोग का कोई खास एक लेजिस्लेचर या कानून नहीं बन रहा है जहाँ पर वो सिर्फ फॉर्मल सेक्टर के लिए काम करें. दे आर वो लोग एक पुश हो रहे हैं इनफॉर्मल सेक्टर की तरफ. उच्चभ्रूपणा दाखवून किंवा जे लोक शब्दांच्या कसरती करतात त्यांच्यामध्ये वावरून समाजातलं सत्य कधी कळत नसतं. समाजातलं जर का सत्य जाणून घ्यायचं असेल तर समाजामध्ये आपल्याला मिसळावं लागतं. जितकं आपण समाजामध्ये मिसळू तितकंच वास्तविक चित्र हे डोळ्यासमोर येतं. या कार्यक्रमातनं आम्ही हेच केलं. आम्ही ग्रामीण भागात गेलो, मग अशी मी म्हटलं तसं शहरी भागातही गेलो आणि इतक्या मोकळ्या वातावरणात सर्व होत होतं. महिला इतक्या भरभरून बोलत होत्या, कळत होतं. रेकॉर्डिंग करताना जाणवत होतं. नव्याने जी आलेली सत्ता आहे त्याची या महिलांना आता हळूहळू जाणीव होत चालली आहे. समाजामध्ये आपलं बदलतं स्वरूप, आपलं बदलतं स्थान हे या महिलांना आता लक्षात यायला लागलं आहे. या महिलेला आपण यापुढे याआधी जशी वागणूक दिली तशी वागणूक देणं शक्य नाही. समाजानं ही मुलगी जन्मली म्हणून आता नाकं मुरडणं चालणार नाही. समाज बदलतोय आणि मी म्हणेन समाज कदाचित बदलत नसेल ही, पण महिला सक्षम होत आहेत.
आणि दुर्बलाच्या आक्रंदाला काही अर्थ नसतो. एखाद्या दुर्बल व्यक्तीच्या सांगण्याला काही फारसा अर्थ कधीच नसतो. त्या दुर्बल व्यक्तीची बाजू बरोबर असेलही, पण त्याचं कधीच कोणी ऐकून घेत नाही. हे सामाजिक वास्तव आहे. याला कोणीही अपवाद नाही. आणि हो, हा समाज तरी कसा मग त्याला अपवाद असेल? म्हणूनच तर महिला सक्षमीकरणाची कल्पना पुढे आली. महिला सक्षमीकरणामुळे महिलांना आता आपलं स्थान कळलंय, आणि त्यांना आता कळलंय की आपलं स्थान हे बरोबरीचं आहे. आपणही तितक्याच कर्तृत्ववान आहोत. भूतकाळात आपल्याला संधी नाकारलेली होती म्हणून आपली अशी परिस्थिती झाली. आता संधी नाकारण्याचा प्रश्न नाहीये. आता बरोबरीची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. तिचा फक्त आता उपयोग करून घेण्याचं बाकी आहे, आणि तो उपयोग करून घेण्यासाठी त्या पूर्णपणे सक्षम आहेत, नव्हे तर त्या तयार होत आहेत. कधी कधी प्रचंड निराशाही आली. पुरुषी वर्चस्वामध्ये वाढलेली एखादी महिला कधी कधी असं बोलायची की असं वाटायचं की आपण हे जे सगळं करतोय ते कशासाठी, असंही वाटून गेलं. पण नंतर हेही जाणवलं की ज्या पुरुषी वर्चस्वाखाली त्या इतके वर्ष वावरल्या त्याचाच हा परिणाम आहे. ते वर्चस्व जेव्हा त्यांच्या मनातनं हळूहळू दूर होत जाईल त्यावेळेला ही परिस्थितीही बदललेली असेल. खूप आम्ही अनुभव घेतले या कार्यक्रमातनं. निर्मला सामंत प्रभावळकर काय म्हणतात ते ऐकूया. शहरामध्ये मॅडम स्त्रिया येत आहेत राजकारणाच्या माध्यमातून, महानगरपालिकासारख्या. आता मुंबई महानगरपालिका अशी की एखाद्या राज्याचा व्याप आहे त्या महानगरपालिकेला. तर तिथलं राजकारण किंवा तिथली एकंदर काम करण्याची पद्धत, तर एक महिला त्यामध्ये ज्या वेळेला काम करायला येते तर कुठल्या प्रकारच्या अडचणी तिला फेस कराव्या लागतात, मग ते पदाधिकारी असेल किंवा सदस्य असेल किंवा तुमच्यासारखी महापौरपदी बसणारी कोणी महिला असेल. मुंबईचा प्रश्न हा सगळ्यात तसा वेगळा आणि जटिल प्रश्न आहे. एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे आणि औद्योगिक राजधानी असल्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व जसं आहे तेवढ्या वेगवेगळ्या कटकटीसुद्धा आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांचा जी लोकसंख्या, ज्याला आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात, आणि आल्यानंतर त्यांचा घराचा प्रश्न खूप मोठा असतो. तर त्यामुळे थोडक्यात जर बघायचं तर वाढती जी झोपडपट्टी आहे, क्लस्टर, स्लम्स क्लस्टर्स म्हणतात, त्याचा एक खूप मोठा ताण मुंबई महानगरपालिकेवर पडतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर तुम्ही 2-3 दिवस एका विभागामध्ये फिरलात नाही आणि एक 4 दिवसांनी त्या विभागात फिरला तर तुम्हाला रोज नवीन नवीन घरं बघायला मिळतील. इतका त्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. सिविक ॲम्युनिटीच्या बाबतीमध्ये लोकांच्या अजून सवयीसुद्धा सुधारण्याची अतिशय गरज आहे. कचरा, त्यानंतर रस्त्यावरची साफसफाई, लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा, नवीन येणारं कन्स्ट्रक्शन, लोकांच्या अन्य इश्यूज, हे खूप खूप जटिल समस्या इकडे होऊन बसलेल्या आहेत. बेसिकली जी नगरसेविका किंवा नगरसेवक असतो त्यांना सिविक ॲम्युनिटीज पुरवणं त्या विभागातला हा प्रश्न असतो. पण त्या स्त्रियांना जातीयवादाचा पण खूप मोठा त्रास होत असतो आणि समाजामध्ये अशांतता जी निर्माण झाली त्याचाही त्रास निर्माण होऊ शकतो. बऱ्याच वेळेला निवडून येणं हे इतकं सोपं नसतं, कारण एक निवडणूक उमेदवार राहिला की त्याला पाडण्यासाठी 10 त्याच्याच पक्षातले उभे असतात आणि विरोधी पक्षाचे असतात ते वेगळे असतात. त्यामुळे निवडून येण्यापासून तिला खूप डिफिकल्ट असतं. एखादी गोष्ट पुरुषांनी नाही केली तरी त्याच्यावर बोट दाखवलं जात नाही, पण ते स्त्रीनीच जर नाही केलं तर तिच्याकडे बोट दाखवलं जातं. त्या स्त्रीला घरातलंही सगळं बघायचं असतं, एखाद्याला ती आणखीन अन्य उद्योग करेल तेच पण करायचं, मुलांचं करून तिला राजकारण करायचं असतं. आणि राजकारण करताना सगळे स्वतःच्या पार्टीमध्ये सक्रिय आहे हेही तिला दाखवायचं असतं. तर तिचा बराच वेळ पक्षाच्या सक्रियतेमुळे मध्ये सुद्धा जातो. कधी कधी लोकांचे कामं करायला तिला विलंब लागतो. इकडे सगळ्यात मोठा जटिल प्रश्न आहे गरीब, जो बिलो पॉवर्टी वर्ग आहे, त्यांना काही धोरणं आहेत, त्यांच्या काही स्कीम्स आहेत, ते राबवण्याची खूप चांगली संधी असते. बिलो पॉवर्टी लाईन आहे, शहरी रोजगार योजना आहेत, त्याचे फायदे देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर गलिच्छ वस्ती सुधारणा ह्या ज्या नवीन 2 वर्षापासून राबवण्यात येत आहे, त्याचं खरं म्हटलं महिला मंडळाने एकत्र करून, जसं स्त्रीमुक्ती संघटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहराचं स्वच्छता त्याचप्रमाणे श्रमातून सुद्धा पैसा निर्माण करत आहे, तर त्याकडेच नगरसेवकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं. पोलीस स्टेशनमध्ये
तुम्हाला जर आश्चर्य वाटेल की नगरसेवकांना सगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. म्हणजे नगरसेवक हा एक घरातलाच माणूस आहे. अशा हक्काने लोक, विशेषतः जर स्त्री असेल तर नवरा बायकोची भांडणंसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन नगरसेविकेला सोडवावी लागतात. त्यामध्ये कोणाला जर मार लागला किंवा ॲक्सिडेंट झाला तर हॉस्पिटलमध्ये रोजच्या चक्रा आहेत. त्याचप्रमाणे बाजारामध्ये मासे विकणाऱ्या बाईपासून तर ज्याला मंडई म्हणतात त्याचं बरोबर व्यवस्था होते की नाही ते पाहावं लागतं. हॉस्पिटल्सना व्हिजिट द्यावे लागतात, पोलीस स्टेशनला व्हिजिट द्यावे लागतात, वॉर्ड ऑफिसर्समध्ये व्हिजिट द्यायला लागतात, पेरिफेरल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता आहे की नाही, आरोग्य आहे की नाही, त्याच्यामध्ये औषधं ठेवलेली आहेत की नाही ते पाहावं लागतं. त्याचप्रमाणे ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत आणि इतर गव्हर्मेंट एडेड शाळा आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळणं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते बघावे लागतात. याशिवाय सिव्हिक ॲम्युनिटीज आहेतच. सगळ्यामध्ये मोठा प्रश्न असतो तो स्वच्छतेचा. आणि स्वच्छता दिसण्यापेक्षा 90 कामं केली आणि त्यातली 10 जरी नाही कामं केली तरी त्यांना त्या निगेटिव्ह ह्याच्यासाठी खूप मोठा टीकेला तोंड द्यावं लागतं. जसं त्यांना तोंड द्यावं लागतं तसं प्रशासनालाही तोंड द्यावं लागतं. तर अशा या सगळ्या दिव्यातून त्या स्त्रीला दिवसभर काम करायला लागतं. कॉर्पोरेशनमध्ये जाऊन हरकतीचे मुद्दे मांडणं, तिथे प्रशासनाला धारेवर धरणं, त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम जे वाढत आहे त्याच्यामध्ये कधीकधी खूप मोठे प्रसंग जीवावर येतात. तुम्हाला माहिती आहे मुंबईची जी किंमत आहे ती टोकियोसारख्या जपानमधल्या सर्वात महागड्या शहर, जे जगामधलं महागडं शहर आहे त्याच्याशी तुलना केलेली जाते. आणि रोज अनधिकृत बांधकाम वाढत असतं. अनधिकृत बांधकामामध्ये अनधिकृत व्यवसाय सुरू असतात. अशा वेळेला जर ते तोडण्यासाठी जर त्यांनी कंप्लेंट केली तर त्यांच्यावर हल्ला पण होऊ शकतो. किंवा एखाद्या समाजकंटकाविषयी जर त्यांनी कुठलं जर खंबीर पाऊल उचललं तर त्यांना प्राणघातक त्यांच्यावर हल्ला झाल्याचे पण आपल्याला दिसून येते. अशाला समाज आणि मतदार त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे अतिशय गरजेचं असतं. ह्या सगळ्या अर्बन समस्या आहेत. आर्थिक सत्तेची केंद्र बनलेल्या शहरात बाया नेटानं राज्यकारभार सांभाळत आहेत. महत्त्वाच्या विविध पदांवर बाया दिसू लागल्याने पुरुषांच्या अमर्याद राजकीय वर्चस्वाला तडाखा बसलाय. बायांना राजकारणातलं काय कळतंय? मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना झेपणार आहेत का? अशी ओरड सुरू झाली आहे. या सर्वाला चोख उत्तर बाईंनी दिलं पाहिजे. आपल्या कामातून स्वतःचा ठसा उमटवला पाहिजे. सत्तेतील बायांची संख्या वाढायला हवी. यासाठी सध्या असलेल्या बायांनी अधिक जागरूकपणे पावलं उचलायला हवीत. उद्याची उगवणारी उज्ज्वल पहाट महिलांसाठी नक्कीच आशादायी ठरेल, यात काहीच शंका नाही. मृणाल गोरे म्हणतात, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या वेळेला स्त्रियांचा सहभाग स्वातंत्र्य लढ्यात होता त्यावेळेला त्यांना पुढे आणलं पाहिजे ही महात्मा गांधीची फार आग्रह होता. सत्याग्रहाचं साधन शोधून काढताना आणि सत्याग्रही मार्गाचा अवलंब करताना ते असं म्हणत असत की त्याकरता खरं पाहिजे तर सहनशक्ती, आणि सहनशक्ती स्त्रियांमध्ये जितकी आहे तितकी पुरुषांमध्ये नाही. त्यामुळे ह्या स्त्रिया जास्त काही करू शकतात आणि त्यांच्या आव्हानाप्रमाणे मोठ्या संख्येने स्त्रिया ह्याच्यात सामील होत होत्या स्वातंत्र्य संग्रामात. नंतरच्या काळामध्ये आजच्यासारखं हिंसेचं एवढं वातावरण नव्हतं, पण तरी स्त्रियांना मी म्हटलं तसं जास्त काही स्थान मिळालं असं दिसत नाही. मला आठवतं आहे 72मध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यावेळेला 270 सभासद होते आणि 270 सभासदांमध्ये 27 स्त्रिया होतो आम्ही. विरोधी पक्षाची एकटी मी आणि 26 काँग्रेसच्या. हे माझ्या लक्षात अशा करता आहे की त्यावेळेला जेव्हा पहिला अगदी 1-2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये चर्चा चालली होती त्यावेळेला मी असं विधान केलं होतं की आम्ही कोरम इतके आहोत 27, 1 कोरम असतो, आम्हीच तुम्ही नाही आलात तरी आम्ही सभा चालवू शकतो, इतक्या स्त्रिया आहेत. पण त्यानंतर काही असं फार घडलं असं नाही किंवा असं आग्रहाने बोलणाऱ्या स्त्रिया नव्हत्या. 72 ते 75 इमर्जन्सी येईपर्यंतच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये लाटणं मोर्चा, महागाई विरुद्ध लढाई ही फार जोरामध्ये झाली. हजारोच्या संख्येने स्त्रिया त्यात सामील होत होत्या. त्यानंतर आणीबाणी आली. आणीबाणीनंतर
75 साली आणीबाणी आली, 77मध्ये आणीबाणी उठली आणि निवडणुका झाल्या. पण या सगळ्या लढ्यामध्ये अतिशय सक्रिय असलेल्यापैकी मी आणि अहिल्या सोडलो तर महाराष्ट्रात कुठल्या स्त्रियांना फार स्थान मिळालं असं काही दिसत नाही. आणि अहिल्या आणि मी ह्या दोघीजणी त्या अगोदरसुद्धा 72च्या अगोदरसुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावरती आम्ही कॉर्पोरेशनमध्ये निवडून येतच होतो. मी 12 वर्ष होते, अहिल्या त्यापेक्षाही जास्त होती. 72मध्ये मी निवडून आले आणि 77मध्ये मात्र लोकसभेत आम्ही दोघेही निवडून गेलो होतो. मी हे एवढं अशा करता सांगते की एका बाजूला आमची अशी धारणा आहे की स्त्रियांनी राजकारणात भाग घ्यायचा म्हणजे फक्त काही निवडणुकीच्या वेळेला भाग घ्यायचा असं नाही आहे. लोकांच्या प्रश्नाशी एकरूप होऊन त्या प्रश्नासाठी झटायचं, लढायचं, ही भावना स्त्रियांमध्येही जागृत झाली पाहिजे. आता ती पुरुषांच्यातही नाही आहे, स्त्रियांच्यातही नाही आहे. पण मी अशा वेळेची गोष्ट सांगते ज्या वेळेला स्त्रियांमध्ये अशी म्हणजे काही प्रमाणात तरी असं धरलं जात होतं की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी काही काम करायचं असतं. तर त्याच्या संबंधी ही जागृती असणाऱ्यांना काही स्थान मिळावं अशी जी कल्पना होती ती हळूहळू पुसट होत चालली. राजकारणाचं स्वरूपच मुळे असं झालं की काळ्या पैशाच्या आधारावरती, गुंडगिरीच्या आधारावरती जेव्हा राजकारण सुरू झालं तेव्हा त्याचा एक अतिशय अपरिहार्य परिणाम असा झाला की स्त्रिया अधिकच मागे पडल्या. त्यामध्ये मग स्त्रिया असल्या पाहिजेत असं दाखवण्याकरता किंवा जसं आपण म्हणतो की स्त्रिया आहेत आमच्या पक्षात असं दाखवण्याकरता काही स्त्रियांना हे दिलं गेलं. पण आग्रही स्त्रिया असतील, आपण काही स्वतःहून करत असतील, त्यांना कटाक्षाने बाजूला ठेवावं अशीच भूमिका एकूण पक्षांची राहिलेली आहे. खूप आम्ही अनुभव घेतले या कार्यक्रमातनं. एक चूक झाली ती दुरुस्त करतो. मी आम्ही म्हटलं, खरं तर आपण म्हणायला हवं होतं आणि तेच अधिक बरोबर आहे. आपण खूप अनुभव घेतले. मी कार्यक्रमाचा सादरकर्ता म्हणून या कार्यक्रमातनं वावरलो. पण हा सगळा कार्यक्रम हा सर्व आपला सर्वांचाच झाला. तुम्हीही या कार्यक्रमामध्ये वावरत होताच एक श्रोता म्हणून. आणि तुमची भूमिका अधिक महत्त्वाची आहे कारण तुमच्यासाठीच तर हा कार्यक्रम आहे. आपला कार्यक्रम तुमच्यासाठी अशी एक भूमिका आमच्या डोक्यात येते. यापुढे आपली या कार्यक्रमातनं भेट होणार नाही. पण मला अशी आशा वाटते की या कार्यक्रमातनं तुम्हालाही बऱ्याच काही नवीन गोष्टी ऐकायला कदाचित मिळाल्या असतील. बाईच्या नावावर जमिनी किती, बाईच्या मालकीच्या हवेल्या किती, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. गावच्या कारभारात महिलांची संख्या किती, निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्त्व किती, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती, अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती, 33% आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला, विचारा आपल्या मनाला, हो विचारा आपल्या मनाला. आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग 16 ऐकलात. लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ, ध्वनिमुद्रण पी शाजू आणि सादर करते सुहास विद्वांस. हा कार्यक्रम 2003 साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता. येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ 2003 सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं.